चुकीचे जरा बरोबर बोलू काही. चला लोक हो आयुष्यावर बोलू काही. आज आम्ही श्री विश्वास यशवंत भट म्हणजेच बापू यांच्याविषयी थोडे बोलू इच्छितो. बापू यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1949 रोजी तापी काठावर वसलेल्या सावखेडा या गावी झाला. सावखेडा हे अगदी छोटंसं गाव आहे. अतिशय सामान्य कुटुंबामध्ये जन्माला येऊन बापूंनी त्यांचं आजपर्यंतचं आयुष्य अगदी साधं, सोपं आणि निस्वार्थपणे जगले. आई वडील आणि बहीण असा छोटासा परिवार होता. लहानपणीच आई देवाघरी गेले, त्यामुळे वडील, बापू व अक्का या तिघांनीच घर सांभाळले. या दरम्यान घरातील कामे व स्वयंपाक बापू शिकले. त्यांच्या विस्तारित परिवारातील सर्वांचे त्यांच्यावर खूप प्रेम आहे. त्यांच्या सर्व काकूंनी त्यांच्यावर आईसारखी माया केली. अशातच एकीकडे शिक्षणही पूर्ण झाले. आज माझा लहान भाऊ बापू याचा 75वा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण येथे जमलो आहोत. त्यासाठी मी त्याला निरामय आयुष्य मिळो ही कुलस्वामिनी मनुमातेकडे प्रार्थना करते. मेहनत व कष्ट करण्याची तयारी सारखे गुण अंगी असल्याने त्याने नोकरीच्या क्षेत्रात सर्व सहकारी साथीदार यांना आपलेसे केले. त्याला अनुरूप अशी सहचारिणी अशा वाहिनी मिळाली. त्यामुळे या दोघांची नावे एकमेकांना पूरक अशी आहेत. आशा आणि विश्वास प्रत्येकाला आपलेसे वाटणारे असे व्यक्तिमत्व आहेत. या प्रसंगी मला आशा वहिनीची विशेष आठवण. कोणताही प्रसंग असो, वेळेच्या अगोदर ते त्या ठिकाणी पोहोचलेले असत. माझ्या भावाला आयुष्यात कीर्ती, यश, वैभव मिळाले. त्यासाठी त्याने आयुष्यभर निस्वार्थीपणा जोपासला. अतिशय खडतर प्रयत्न केले. या स्वाध्यायी व्रत स्वीकारले. त्याने प्रामाणिकपणा व मार्गदर्शनाची भूमिका बजावली. आमची आज पर्यंतची भाऊबीज, राखी पौर्णिमा कधीच चुकली नाही. तुला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुझी ताई अक्का. मी देवाला प्रार्थना करते व त्याच्या पुढील त्याचे जीवन निरामय व आनंदी जावो आणि सुखी राहो एवढे माझे देवाला विनंती. मावस भाऊ तो सावखेड्याला राहत होता. घरची अत्यंत गरिबी, त्यात ते कसे तरी जगत होते. त्यातून त्याची आई वारली. हा मोठा धक्का बसला. त्यातील तो नाशिकला आल्यावर त्याचे दिवस पालटले. नोकरी लागली. चांगलं सगळीकडे आज आबाद आणि पुरुषी दिसत होती. त्यात त्याला मोठा धक्का आणखीन बसला आणि तो हादरला. पण आता सावरून व्यवस्थित जीवन जगतो आहे ही माझी एवढा माझा शुभ आशीर्वाद. लग्नाचा विचार सुरू असतानाच बापूंचे आशाशी लग्न ठरले आणि त्यांच्या कल्पनेला साजेशी मुलगी भेटली. चांद सी महबूबा हो मेरी कब ऐसा मैंने सोचा था, हाँ तुम बिल्कुल वैसी हो जैसा मैंने सोचा था. असेच वाटले असेल त्यांना. 1969 मध्ये लग्न झाले व आतापर्यंतचा 52 वर्षांचा सुखी संसार अनुभवला. मेड फॉर इच अदर
अगदी त्या दोघांच्या नावाप्रमाणेच त्यांची जोडी आहे, आशा आणि विश्वास. आयुष्याचा प्रत्येक टप्पा एकमेकांच्या साथीने त्यांनी गाठला. सुखी संसारात बाळाची चाहूल लागली व मनीषाचा 11 ऑगस्ट 1972ला जन्म झाला. या छोट्याशा कुटुंबाने नाशिकला जायचे ठरवले. सुरुवातीला बहिणीकडे सगळे आनंदाने राहू लागले. काही भाड्याची घरे बदलली. येईल त्या परिस्थितीला सामोरं जात जीवन सुरू होते. अशातच पानसेंच्या बंगल्यातील आउट हाऊसमध्ये राहण्यासाठी जागा आहे असे कळले. छोटा भट परिवार टिळकवाडीत राहण्यास गेला. आजूबाजूचा परिसर प्रगतीसाठी अगदीच पोषक होता. दिग्गज मंडळी तेथे वास्तव्यास होती. त्यांच्या सहवासाने भट कुटुंबियांतील सदस्यांचे जीवन रंगून गेले. पानसे बंगल्यातील श्री दापके काका व सौ दापके ताई यांचे मार्गदर्शन व सहकार्य मोलाचे ठरले. अगदी सहजरित्या मूल्य शिक्षणाचे धडे त्यांनी दिले. या दरम्यान संसार बेलीवर अजून 2 फुले उमलली, सुषमा व तुषार. असे भट कुटुंब जवळजवळ 8 वर्षे टिळकवाडीत राहिले. नमस्कार, मी अभिजित गजानन दापके. 1972 साली श्री विश्वास भट आणि सौ आशा भट आमच्याकडे टिळकवाडीमधल्या बंगल्यात राहण्यात आले. तेव्हा छोटी कन्यका मनीषा त्यांच्यासोबत होती. बाकीच्या दोघांचाही जन्म तुषार आणि सुषमा यांचा आमच्या टिळकवाडीतच असताना झाला. अत्यंत कष्टाळू, ज्ञानपिपासू दोघेजण असल्यामुळे माझे वडील, आई आणि त्या दोघांचे इतके सुंदर नाते तयार झाले. ते अगदी आजपर्यंत, अगदी शिवणकामापासून सायकल दुरुस्तीपर्यंत स्वावलंबनाचे सर्व धडे ते गिरवत असत. आम्ही मे महिन्यामध्ये कोकणात गेल्यावर पूर्ण बंगला, आमचे घर ते घराप्रमाणे सांभाळत असत. मध्यंतरी आशाताई नातींना घेऊन टिळकवाडीत आमच्या घरी येऊन गेल्या आणि तेव्हा जाणवले की नातींचे आजी आजोबांवर आणि सर्व कुटुंबियांवर किती प्रेम आहे आणि आजीसुद्धा किती नातवंडांसाठी करते हे बघून खूप आनंद झाला होता. सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे 1972 ते 1984 सालापर्यंत ते आमच्या बंगल्यात राहिले आणि नंतर मेरीला शिफ्ट झाले. परंतु एकदाही असे झाले नाही की ते टिळकवाडीत आले आणि आम्हाला भेटायला आले नाही. एक घरच्यासारखंच ते कुटुंब आमचं तयार झालं होतं. त्यांना मी वयाच्या 75व्या वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि अशीच त्यांना 100ही गाठो म्हणून इच्छा प्रकट करतो. धन्यवाद. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये ऑफिस वर्क करण्याची संधी बापूंना मिळाली. आदरणीय गोसावी सर, गोसावी मॅडम व सर्व सहकारी यांचे कायम मार्गदर्शन व सहकार्य प्राप्त झाले. टिळकवाडीत राहायला येण्याच्या आधीपासून बापू कॉलेजला पायी जात असे. त्यानंतर त्यांनी एक सायकल घेतली व तिची आठवण अजूनही सगळ्यांना आहे. गणेशोत्सवादरम्यान बापू कॉलेजमध्ये गणपती स्थापनेची पूजा सांगू लागले. रिटायर झाल्यानंतर देखील पूजा सांगण्यासाठी म्हणून खास कॉलेजला जात असे. नोकरीमुळे कौटुंबिक जीवन सुखकर झाले व शैक्षणिक क्षेत्रात असल्यामुळे समृद्धही झाले. सर्वजण त्यांना कॉलेजमध्ये नाना अशीच हाक मारतात. श्री विश्वास भट आणि मी 1972 पासून बरोबर आहे. मी जेव्हा BYK कॉलेजमध्ये ग्रंथालयात काम करत असताना 1972 साली विश्वास भटांची एंट्री झाली आणि त्या दिवसापासून आम्ही मित्र झालो. योगायोगाने असं झालं की संध्याकाळी SMRK महिला महाविद्यालय याची एक शाखा होती पूर्वी, जिज्ञासा कॉलेज नाव होतं, त्या महिलांचं कॉलेज होतं. तिथे मी संध्याकाळी काम करायचो. भट ज्यावेळेस लागले माझ्याकडे त्यावेळेस त्याचे वडील माझ्याकडे घेऊन आले आणि माझ्या मुलाला सांभाळून घ्या बाबा, त्याला काय करा तुम्ही घ्या.
तर मी पण त्यावेळेस त्या माणसाचा आदर ठेवून भटांना माझा मित्र केलं आणि भटांना संध्याकाळी असं सांगितलं की तुला माझ्याबरोबर काम करायचं आहे, मी सांगेल ते तू काम करायचं. त्यांनी सांगितलं तुम्ही सांगाल त्याप्रमाणे काम करेन मी. सकाळी BYK आणि संध्याकाळी 7 ते 9 न्यू हायस्कूलमध्ये असं आमची ड्युटी सुरू झाली. आता याचं बोलणं चालणं याचं सर्व काही पाहिल्यानंतर हा जरा शालीन होता अगदी, त्याचं बोलणं बिळणं हळू होतं. तर मी एकत्र बैठलो, म्हटलं आम्ही तिथे काय सर्व मला कॉलेजमध्ये दादा म्हणायचे, कोणी आम्ही करायचो, कोणाला आप्पा म्हणायचो, कोणी नाण्या करायचो. तर याला मी त्या दिवशी याचं नामकरण करून टाकलं. याचं नाव मी नाना ठेवलं. याचं नाव मी नाना सुरू केल्यानंतर आज तागे 50-55 वर्ष झाले त्याला घरात सुद्धा सगळे नानाच म्हणतात. अशा रीतीने त्या भटचं आणि माझी मैत्री सुरू झाली. आता या भटमध्ये आणखीन अशी खुबी अशी होती की तो फार गोड बोलतो, प्रमाणापेक्षा जास्त गोड बोलतो. भट नाना हुशार पहिल्यापासून. त्यांनी पद्धतशीरपणे घर बांधलं, बंगला बांधला आणि अशा रीतीने आम्ही तिकडे राहायला गेलो. कालांतराने काय झालं की BYK माझी गरज पडल्यामुळे माझी जबाबदारी कमी करण्याकरता गोसावी साहेबांनी मला फुल टाईम परत BYK दिलं आणि भटांना पूर्ण वेळ SMRK दिले, त्यांना तिथेच रिटायर केलं आणि अशा रीतीने भटांचं इंडिपेंडंट काम सुरू केलं. भटांची आणखी पुढे गरज असताना की भट म्हटलं आता तू त्याला याज्ञिक ब्राह्मण आहे, काहीतरी कर, म्हणून त्यांनी साईड बाय साईड पूजापाठ सुरू केले. योगायोगाने कॉलेजमध्ये आमच्या घरी कुठे असले ना तर एक सत्यनारायणची पूजा वर्षातून त्यांच्यासाठी अजूनही होती. गोसावी साहेबांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी होते. आम्ही कोणाचं वाईट न केल्यामुळे आम्हाला कधीही त्रास झाला नाही. प्रामाणिकपणे आयुष्यात आम्ही बरोबर नोकरी केलेली आहे. आमच्यावर कधी असे बालंट आले नाही आहे, कारण आम्ही कुठे वागतच नव्हतो कसे. अशा रीतीने आमचं हे आयुष्य सुकर आणि समाधानी केलेलं आहे. आज आयुष्याच्या संध्याकाळी नाना भटही सुखी आहे, त्यांचे देवकार्य चालू आहे. नानांची आणखीन गोष्ट अशी होती की त्यांनी योगासनं सुरू केले होते. चांगल्या प्रकारे योगासनं करायचे आणि योगा शिकून दुसऱ्यांनाही शिकवायचे. अशा रीतीने नानांचं आयुष्य चांगलं सुखसमाधानाचं आयुष्य चाललेलं आहे. ईश्वर करो त्यांच्या आयुष्यात त्यांना चांगले दिवस पाहो, त्यांचं शेवटपर्यंत त्यांना सुखसमाधान आरोग्य लाभावं हीच मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. टिळकवाडीत राहत असताना किरण, आशाचा भाऊ, नाशिकला आला. किंबहुना त्याच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करून बापूंनी व आशाने हा विचार काकांसमोर मांडला. त्यांनीही हो म्हटले. किरणसोबत असताना मुलांनी लहानपणी फार मजा केली आणि कायमस्वरूपी फेवरेट मामा झाला. आज बापूंच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमाबद्दल सगळ्यांचं स्वागत करताना मला आनंद होतो की बापूंचा आणि माझा सहवास जवळपास 45 वर्षाचा आहे. बापूंमुळे आम्ही नाशिकला आलो. आमची जे काय आज प्रगती झाली असेल किंवा जे काय झालं असेल ते सर्व बापूंमुळे. बापू आणि माई या दोघांचं कौतुक करण्यासारखं विशेष म्हणजे ते नेहमी उत्साही असतात. नवीन नवीन गोष्टी शिकण्याचा त्यांना सदैव ध्यास असायचा. बापू मला आठवतो एक दिवस बापू मला सकाळी भेटले. काय करतायत? मला गाडी शिकायची म्हणे. चला, बापूंनी रिटायर झाल्यानंतर म्हणजे वयाच्या 60 नंतर गाडी शिकली, लायसन्स मिळवलं आणि व्यवस्थितपणे गाडी चालवत होते. माईचं पण सतत कंटिन्यू काही ना काही नवीन गोष्ट शिकत असेल. त्यांच्यामुळे मला झाडांबद्दल प्रेम, झाडांचं वाढवलं. माईला तर झाडांचं इतकं प्रेम होतं की जिथं मिळेल पुन्हा झाडं आणायची आणि आपल्या बागेत व्हायचं. बागेत जागा नसली तरी दाटी वाटली जंगलासाठी झाडं वाढवायची सगळी. त्यांचा लोकसंग्रह पण खूप चांगला आहे. अगदी कुठेही काहीही कार्यक्रम असेल तर हे आवर्जून जाणार. बापूंच्याबद्दल बोलत म्हणजे त्यांना मी कधीच कोणाशी भांडताना बघितलं नाही. बापू सदैव सगळ्यांशी मिळून मिसळून राहिले. त्यांच्या ह्या सगळ्या गुणांमुळे आणि याच्यामध्ये सगळ्यांना खूप आवडते आहेत.
त्यांना आणखीन असंच आनंदी ऐश्वर आणि आरोग्य लाभो ही देवाला प्रार्थना करून माझं बोलणं संपवतो. देखो मैंने देखा है ये एक सपना, फूलों के शहर में हो घर अपना, असे म्हणत स्वतःचे घर मेरी मसरूळ परिसरात प्लॉट घेऊन बांधले. गुरुमाऊली या वासूला आता 40 वर्षे पूर्ण झाली. आयुष्यातला सर्वाधिक काळ भट परिवाराने इथेच घालवला. आम्हालाही एक कायमस्वरूपीची अशी हक्काची जागा मिळाली. भट परिवाराचा शेजाऱ्यांसह असलेला स्नेह दृढ झाला. शेजाऱ्यांची सगळी कर्तव्ये सगळ्यांनी एकमेकांसाठी पूर्ण केली. लग्नकार्य, छोटे मोठे कार्यक्रम, सण वार सगळे हौशीने साजरं होऊ लागलं. सुखदुःखात खंबीरपणे सोबत उभे असणे हिंमत देणारे ठरते. गुरुमाऊलीमध्ये खूप सुंदर सुंदर आठवणी आहेत सगळ्यांच्या. नमस्कार. आज आमच्या आवडत्या बापूंचा वाढदिवस. बापू तुम्हाला मनापासून भरपूर शुभेच्छा. तुमच्याबद्दल बोलायचं म्हणजे बापू, चंद्राची शीतलता, चांदण्याचा आल्हाददायक प्रकाश कसं वर्णन करू मी शब्दामध्ये? शब्दात नाही सांगता येणार. तुमचा हा स्वभाव जो प्रेमळ आहे, प्रत्येकाला बरोबर घेऊन जायचा आहे, त्यामुळे ते शब्दात नाही सांगता येणार. तुम्ही इथे आहात आमच्या शेजारी, त्यापासून मी बघतो आहे. प्रेमाचं पांघरुण प्रत्येकावर घालून प्रत्येकाला आपल्याबरोबर घेऊन जायची क्षमता फक्त तुमच्यातच आहे. विद्येच्या माहेरघरात स्वतःचं पूर्ण तारुण्य घालवलेले आणि मोस गोसावी यांच्यासारख्या दिव्य उत्तुंग व्यक्तिमत्वाबरोबर संपूर्ण आयुष्य घालवलेले असे तुम्ही आम्हाला परमपूज्य दादासाहेबांचं वाङ्मय कसं वाचायचं, कसं ऐकायचं हे तुम्हीच आम्हाला सांगितलं. पुस्तकांचा व्यासंग तुम्ही लावला. मला डोळ्याचा त्रास आहे, पण तुम्ही त्याच्यावर मात करण्यासाठी स्वतः वाचायचे आणि मी तो आनंद लुटायचो. हे सगळं बाबा तुमच्यामुळे झालं. आणि मग आता माई गेल्यानंतर सुद्धा असं कोणालाही वाटणार नाही की या घरात बाई नाही. स्वच्छ झालेलं अंगण, स्वतः काढलेली रांगोळी आणि त्याच्यानंतर प्रसन्न चेहऱ्याने तुम्ही आम्हाला आवाज देणार. पण त्या कॉफी घेणार का? ती सकाळ किती प्रसन्न असते तुम्हाला नाही सांगता येणार. ते अनुभवावं लागतं. अनुभवाची खात्री ही असं शब्दात कसं मांडू, नाही म्हणता येणार. तर हा आनंद बापू तुमच्यामुळे सगळ्यांना मिळतो आहे. आमच्या यशाचं गमक सांगू का तुम्हाला? आमच्या शेजारी आता जीवनात काय काय लागतं आपल्याला, आपण तिथून सुरुवात करूया. आपल्याला आशा असते, जीवनाचं जगण्यासाठी आशा, त्या आशेला फलीभूत करण्यासाठी विश्वास, आणि त्या विश्वासाला गाठण्यासाठी भय लागत नाही. ते भयाला टोकरून द्यायची क्षमता स्वतःमध्ये असली पाहिजे. असं हे विश्वास, यशवंत भट हे आमच्या शेजारी आहेत. हे आमच्या यशाचं गमक आहे. आणि हे सगळं मिळाल्यानंतर माणूस यशवंत होतो, म्हणून त्यांच्याकडे यशवंतपण आहे. बापू तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नोकरीसोबतच बापू योग व ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करत असे. अध्यात्माची आवड असल्याने नियमित देवपूजा, कुळाचार यथासांग व्हायचे. स्वाध्याय परिवाराशी जोडले जाण्याचा उत्तम योग संपूर्ण भट परिवाराच्या नशिबात आला व त्यांचे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन संपूर्णतः बदलला. विचारात योग्यता आणि स्थिरता आली. यशवंत भट हे आमचे स्नेही, यांना 75 वर्ष पूर्ण झाले आहे, म्हणून आपण सर्व एकत्र जमलो आहे. मी मेरीला आल्यापासून आमची अगोदरपासून ओळख होतीच, परंतु नंतर ते रिटायर झाल्यापासून आम्ही दोघंजण स्वाध्यायीमध्ये एकत्र काम केलेलं आहे. त्यांना बऱ्याच गोष्टीची आवड आहे. त्यांचा स्वभाव मनमिळावू आहे. ते म्हणजे आल्यापासून सगळ्यांशी चांगल्या प्रेमाने वागतात, बोलतात आणि स्वाध्यायामध्ये केव्हाही बोलवलं तर ते हजर राहतात. आम्ही जवळजवळ स्वाध्यायाची भावफेरी दादाचं शताब्दी वर्ष होतं, त्यामध्ये 1 जानेवारी 20पासून तर आम्ही 2.5 महिन्यामध्ये आम्ही जवळजवळ 250 लोकांपर्यंत भावफेरी केली. आणि सकाळी संध्याकाळी म्हणजे दोन्ही टाईम आम्ही केली. आम्हाला जवळजवळ तिकडं निरोप आल्यानंतर आम्ही ती भावफेरी बंद केली.
म्हणजे स्वाध्याय एकादशीला सुद्धा जवळजवळ 7-8 वर्ष आम्ही वरवंटीला एकत्र गेलो. त्यामुळे त्यांना कुठलाही कार्यक्रम असला, मासिकाचं काम करायचे, ते गेले का ते मला सांगून जायचे त्यांचं काम. आणि आमच्या मेरी मसरूळमध्ये 481 मासिकं होते. तर आम्ही हर्ट टू हर्ट वाटत होतो. आणि जेवढ्या मासिकांनी वाटले त्यांच्या सर्वांची नावं, पत्ते, सगळे डिटेल्स आमच्याकडे आहे. म्हणजे त्यांना स्वाध्यायाची इतकी तळमळ होती आणि त्यामुळे ते मला पण असा जोडीदार मिळाला. तर हे 75 वर्ष त्यांना लागलेलं आहे. त्याचं पुढील आयुष्य त्यांना अगदी सुख समृद्धीचं व आनंदाचं जावं आणि हीच योगेश्वराकडे प्रार्थना. जय योगेश्वर. बंधू भगिनींनो आणि आप्तेष्ट अशा आज आपण उत्सव मूर्ती भट काका यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कुटुंबाच्या आनंदात सहभाग घेण्यासाठी जमलो आहोत. भट काका व भटताई यांचा व आमचा संबंध 30 वर्षापूर्वी स्वाध्यायमध्ये आला आणि भक्ती फेरीत एकत्र राहिल्यामुळे आमच्या कुटुंबाचा संबंध दृढ झाला. आम्ही त्यांच्या परिवाराचा भागच झालो. आमच्या सुखदुःखाच्या गप्पा गोष्टी व्हायच्या तेव्हा मला काकांची सहनशीलता लक्षात आली. मला कधी काका पुन्हा रागवताना दिसले नाही. काका कॉलेजमध्ये सर्व्हिसला होते तेव्हाही स्वाध्याय करायचे, पण रिटायर झाल्यावर स्वाध्यायाला पूर्ण वेळ देत. त्यांनी मुलांवर व नातवंडांवर खूप चांगले संस्कार केले. ते आज जे आपल्यात उभे दिसतात ते स्वाध्यायाच्या विचारामुळेच. काकांचा स्वभाव खूप प्रेमळ आहे. सर्वांच्या सुखदुःखात दोघेही हजर असायचे. अशा या भट काकांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या आनंदात सहभागी होऊ व त्यांना निरामय आयुष्याची शुभेच्छा देऊ. जय योगेश्वर. घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, इथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती. हे आशा व विश्वास दोघांनीही आचरणात आणून भरपूर नाती जमवली. टिकवण्यासाठी कायम प्रयत्न केले. सख्ख कोणी नसूनही आज भट आणि कुलकर्णी परिवाराची वीण अगदी घट्ट आहे. आशा विश्वास यांनी दूरचे जवळचे ओळखीचे प्रत्येक घराच्या शेजारचे यांच्यासोबत आपुलकीचे संबंध तयार केलेले आहेत. त्याचे महत्त्व आज उत्तरार्धात समजते आहे. दरवर्षी न चुकता कानबाईंचा सण साजरा करण्यासाठी भट परिवारातील घरी उत्साहाने जात असे. गुरुमाऊलीतील कानबाईंच्या वेळेस घर अगदी आनंदाने, उत्साहाने आणि प्रेमजिव्हाळ्याने भरून गेले होते. मुलगा दक्षिण भारतात स्थायिक असल्याने माई व बापूंचे दरवर्षी जाणे येणे व्हायचे. दक्षिण भारतातील काही प्रसिद्ध पर्यटन स्थळं बघण्याचा योग आला व फॅमिली ट्रिप्सही झाल्या. भट व परांजपे परिवार मिळून कोकण दर्शन करून आले आहेत. स्वाध्याय भक्ती फेरीच्या निमित्ताने उत्तर भारत बघण्याची संधी त्यांना मिळाली. आयुर्वेदिक उपचारांसाठी साताऱ्याला रिसॉर्टमध्ये माई व बापूंचा एकत्र राहण्याचा योग पहिल्यांदाच आला. उत्तमरित्या उपचार झाले व फरक दिसू लागला. परत येईस्तोवर घर माणसांनी व आनंदाने भरले होते. यंदा परिवारातील सर्वजण दिवाळी साजरी करण्यासाठी एकत्र गुरुमाऊलीत जमले होते. माई आणि बापूंनी हे सगळं बघितलं व कायमचं मनात आणि डोळ्यात साठवून घेतलं. मग ते हॉटेलमध्ये एकत्र जमणं असो की भरपूर फोटो काढणं असो, एकत्र फराळ बनवणं असो की खूप 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 मजा करणं असो. श्री साईंच्या मुंजीमधील धमाल फोटोग्राफरने मुद्दाम पोज देऊन काढाव्यास सांगितलेले फोटो कायम स्मरणात आहेत. सावखेडेकर भट परिवारातील 4 पिढ्यांनी खूप जास्त मजा केली आणि सर्वांना एकमेकांची नाती कळली. बॉन्ड्स क्रिएट झाले. माई व बापूंकडे फार अगत्य आहे. कुणीही आलेले त्यांना फार आवडते. ठरलेले दरवर्षीचे कार्यक्रम म्हणजे माईंच्या हातचे आंबेरसाचे जेवण आणि बापूंच्या हातची स्पेशल चुलीवरची खिचडी. आंबे उतरवणे, नारळ काढणे हा एक आमच्यासाठीचा इंटरेस्टिंग प्रकार आहे. माईंचं लोणचं म्हणजे जगात भारी.
52 वर्षांचा हा सुंदर पण थोड्या चढ-उतारांचा प्रवास. आशा आणि विश्वास यांची एकमेकांना असलेली साथ, मुला-नातवंडांवरील संस्कार आणि प्रेम सर्वांना दिसून येत असत. मुलांना व नातवंडांना सेलिब्रेशनची फारच हौस. त्यामुळे माई व बापूंचा 50वा लग्नाचा वाढदिवस सहकुटुंब धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. त्यापुढील दरवर्षी सेलिब्रेशन्स झाले. पण अशातच माई हे जग सोडून गेल्या आणि सगळंच सुनं झालं. नसतेस घरी तू जेव्हा. शांत स्वभावाचे असले तरी सामर्थ्यवान होते बापू. बापूंनी स्वतःला सावरलं. दुःखात आधार द्यायला जणू अख्खं जग उभं होतं. नातेवाईक, स्वाध्यायी, ओळखीचे सगळे. बापूंना लहानपणापासून स्वयंपाक, घरची कामे येत होती. स्वाध्याय व पूजा अर्चा यात त्यांचा आता वेळ जात असे. सडा रांगोळी करणं, ठिपक्यांची उत्तम व नीटनेटकी रांगोळी काढणं, देवपूजा करणे हे कायमच त्यांना आवडायचं. कुठेही शॉर्टकट मारलेला त्यांना आवडत नसे. सध्या विरंगुळ्यासाठी टीव्ही व मोबाईल बघतात, पण आम्ही त्यांचे कायम आवडते राहिलो. आफ्टर रिटायरमेंट लाईफमध्ये नातवंड होतीच वेळ घालवायला. नातवंडांचे कौतुक करण्यात आजी आजोबांचा वेळ कसा जायचा कळायचंच नाही. आशाला सगळे माई म्हणू लागले. माई व बापू यांनी स्वतःला संपूर्ण कृतिशील स्वाध्यायी म्हणून वाहून घेतले होते. गुडघेदुखीमुळे चालणे अवघड होऊन गेले होते. म्हणून मुलांनी बापूंना स्कूटी घेऊन दिली. येण्या जाण्याची सोपी आणि उत्तम सोय झाली. आयुष्यात कधीच गाडी घेईन ती चालवेन असा विचार देखील त्यांनी केला नव्हता. एक सायकल होती ती जपून चालवली. पण 17व्या वर्षी गाडी शिकून लायसन्स मिळवले ही एक वेगळीच अचीवमेंट ठरली. बघा ही स्कूटी मी 5 वर्षापूर्वी घेतलेली आहे. आमच्या ताईंनी मला घेऊन दिली. रिटायर झाल्यानंतर मी स्कूटी चालवायला लागलो. अशी ही छान स्कूटी आहे. स्मार्टफोन वापरायला शिकले. स्मार्टफोन ही काळाची गरज झालेली आहे. दूर ठिकाणी असलेल्या आपल्याच कुटुंबियांशी समोरासमोर असल्यासारखे गप्पा मारता येतात. व्हिडिओ कॉलवर संपर्कात असल्याने दोघांचीही काळजी मिटते. पॅन्डेमिकच्या काळात पूजा कशी सांगावी, कशी करावी हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. परंतु ऑनलाईन पूजा या संकल्पनेमुळे बापूंचे बऱ्याच प्रमाणात शारीरिक कष्ट वाचले व बापू एक डिजिटली पूजा सांगणारे अपडेटेड गुरुजी झाले. बागकाम. वेगवेगळ्या प्रकारची फळझाडे, फुलझाडे, औषधी वनस्पती तर आहेतच, पण सीझनमध्ये भाज्या लावण्याचा देखील प्रयत्न केला होता. आमची काळजी घेणे, खत घालणे, पाणी घालणे सर्व वेळच्या वेळी होत असे. आज 30-40 वर्षांपूर्वी लावलेली झाडे म्हणजेच आम्ही. स्वतःला बापूंच्या आयुष्याचे साक्षीदार मानतो. त्यांनी गाव बदलले, घरं बदलली, पण आम्ही त्या ठिकाणी कायम त्यांच्यासोबत होतो. निस्वार्थ आणि निर्मळ मनाचा मनुष्य कदाचित पुन्हा होणे नाही. आज मोठ्या कौतुकाने, उत्साहाने तुम्हा सर्वांच्या उपस्थितीत अमृत महोत्सव साजरा होत आहे. मुलं नातवंडांनी खूप उत्साहाने मागच्या 3 ते 4 महिन्यांपासून प्लॅनिंग करत हा सोहळा आयोजित केला आहे. आज आम्ही त्यांच्या एवढेच त्यांच्या आनंदात सहभागी आहोत व समाधानी आहोत. शांत, निर्मळ व निस्वार्थ पण कायमच चांगले विचार आचरणात आणावे यासाठी आग्रही असणाऱ्या बापूंना म्हणजेच श्री विश्वास यशवंत भट यांना निरामय आयुष्य आरोग्य लाभो. क्षण हे सोनेरी, आठवणी चंदेरी, जगणे सुंदर हे वेचूया चला. गाणे मैत्रीचे, रंगीत नात्याचे,
मिळून एक साथ गाऊया चला, पडता मी सावरा चला, रडता मी आवरा मला, नसता तू बेहोश साथिया, असता तू बेहोश साथिया.